रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अमृषी साठी जन्म सोशिले दृष्ट निर्दाळिले किती एक विठाला 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 अधर्म वाढल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने अवतार घ्यायचं ठरवलं. लक्ष्मी मातेला भगवान परमात्म्यानं सांगितलं काय तुम्ही अवतारला या. लक्ष्मी माता निघाल्या. शेषाला सांगितलं अवतार घ्यायचं. शेषाने सांगितलं जमणार नाही. मागच्या वेळेस तुमच्या बरोबर अवतार घेतला मला 14 वर्षे उपवासी मारलं त्याच्यामुळे आता शेषाला खरं तर भगवान परमात्म्यानं सांगितलं ऐका मागच्या वेळेस तुम्ही लहान होता मी मोठा होतो आता मी लहान होतो तुम्ही मोठा व्हा पण अवतार घ्यायचं ठरलं. त्याच कालखंडात या असणाऱ्या कंसाची चुलत बहीण देवकी आणि वसुदेव यांचा विवाह योग जुळून आला. विवाह योग जुळून आल्यानंतर पाहता पाहता विवाहाचा दिवस निश्चित झाला. सकाळी विवाहाचा पहिला कार्यक्रम संपन्न झाला. कोणता? ब्रह्मचर्य काय इथं सगळी महाराज पहिला कार्यक्रम हा आता ऋषी महाराजांना नाही विचारलेलं बरं त्यांचं झालंच नाही. तुम्हाला तर माहिती ना साखरपुडा झाला हळद झाली. हा तुम्हाला विचारू का? तुम्हाला नाही विचारलेलंच बरं तुम्ही नको तेच विधी सांगता ऐका सगळे विधी झाले अर्थात लग्नही झालं महाराज आणि लग्न झाल्यानंतर संध्याकाळी वरात निघाली. ऐका याचा अर्थ वरात हो महाराज वरात निघाली बरं का. वरात निघाली रथ सजवलाय पाठीमाग वसुदेव देवकी बसलेत. रथाचं सारथ्य स्वतः कंस करतोय महाराज. रथाचं सारथ्य कंस करतोय. सुंदर रथ वरात निघाली आणि वरात निघाल्याच्या नंतर या आनंद उत्सवामध्ये आकाशवाणी दिली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा ए कंसा. अरे ज्यांच्या वरातीमध्ये तू आनंद उत्सव साजरा करतोय अर्थात त्यांच्याच पोटी जन्मणारा 8वा मुलगा ए कंसा तुझा वध करणार आहे. महाराज कंसानं मागचा पुढचा विचारच केला ना डायरेक्ट कंसानं हातात खड्ग घेतलं. घेवनी या खड्ग मारा या दाबला 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 हात तो धरला वसुदेवे 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 हात तो धरला वसुदेवे 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 घेवनी या खड्ग मारा या दाबला घेवनी या खड्ग मारा या घेवनी या खड्ग मारा या दाबला घेवनी या खड्ग मारा या दाबला मारा या दाबला मारा या दाबला हात तो धरिला वसुदेवे वसुदेवानं हात धरला. ए कंसा काय करतो? कंसानं सांगितलं काय नाही देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा मला मारणार आहे मग देवकीलाच मारून टाकतो. वसुदेव म्हणला ए दाजी डोक्यावर पडला काय आताशी तर कुठं लाडक्या बहिणीचं पैसा आल्यात लागा लगेच मारतो का तिला महाराज वसुदेवानं सांगितलं एक मारू नको फार तर एक कर काय म्हणे तू आमच्या पोटी जन्माला येणारी मुलं तुला देतो पण देवकीला मारू नको. ठरलं. काही कालावधीनंतर या वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये टाकलं. काही काळ गेल्यानंतर पाहता पाहता देवकीला मुलगा झाला. कंसाला बातमी कळाली. कंस आला पाहतो देवकीला मुलगा झाला. कंसानं विचार केला मला मारणारा 8वा आहे याला मारून काय उपयोग नाही. कंसाने याला मारला नाही पण कंसानं देवकीच्या मुलाला मारलं नाही. इकडं नारदाला दम निघाना आणि आज तुम्ही कधी बी बघा चांगलं चाललं की नारदाला दम निघत. मी नारदाचं बोलतो हे ध्यानात राहू द्या महाराज नारदाला दम निघाना. नारद लगेच नारायण नारदजी गेले. ए कंसा काय अरे देवकीला मुलगा झाला मारला नाही मारला का म्हणे मला मारणारा 8वा आहे. नारद म्हणला लागा मला वाटलं होतं तुला काहीतरी डोकं असेल तुझं काही डोक्याचा वापरच करीना लागा काय झालं त्या देवाचा कुठं धडा व्हायचा वा पहिलाच आठवून येईल म्हणे देवाचा धडा नाही मग मार. पाहता पाहता देवकीची 6 मुलं दृष्ट अशा कंसानं मारली. 7वा गर्भ योग मायनं रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. ऐका 8वा गर्भ हळूहळू देवकीच्या उदरामध्ये वाढतोय. पूर्ण दिवस भरले आणि 8वा गर्भ म्हणजे भगवान कृष्ण आता जन्माला येणार. तो दिवस उजळला. उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा. उन्हाळ्याचे दिवस चैत्र महिना
झोपा लागल्या काय तुम्हाला हा? हा? मी म्हणलं कृष्ण कसा उन्हाळ्यात जन्माला येईल, तुम्ही माना डोळा लावताय. तुम्ही म्हणता ना उन्हाळ्यात येऊ नाही तर पावसाळ्यात येऊ, तू पटकुनी सोड. ऐका, मला वाटतं पावसाळा आहे, पावसाळा श्रावण महिना आहे, अष्टमी तिथिया बुधवार दिवस आहे, बरोबर रात्री 12 वाजता माझा भगवान कृष्ण जन्माला आला. श्रावण वद्य अष्टमी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी श्रावण अष्टमी रोहिणी नक्षत्र हे बुधवार परियेसी तुझी माया परियेश कृष्ण मूर्ती प्रगटले श्रावण वद्य अष्टमी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी बुधवार परियेसी कृष्ण मूर्ती प्रगटली. कृष्ण मूर्ती प्रगटली. कोणत्या तिथीला आणि कोणत्या दिवशी? गोड चिंतने. बघा, मला वाटतं कृष्ण जन्माला आले पण तुमच्या आमच्यासारखे नाही, डायरेक्ट 8-10 वर्षाची मूर्ती. 8-10 वर्षाची मूर्ती म्हणल्यावर कोणाला डायरेक्ट पटल का? एकदम एखाद्याला सांगितलं 8-10 वर्षाचं हे पोरगं आमचं आहे, पटन का? नाही 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 नाही. देव म्हण, भगवान वसुदेव आणि देवकी म्हणली एकदम 8-10 वर्षाचं पोरगं झालंय म्हणलं कुणाला मान्य तरी? जरा लहान मरा चतुरातो शिरोमणी. भगवान परमात्मा लहान म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा अगदीच 4-5-6 दिवसाचे झाले, लहान झाले. पण लहान झालेल्या भगवान परमात्म्याचा विचार, भगवान परमात्मा लहान झाला पण वसुदेव देवकीच्या मनात विचारी, आता या मुलाचं करायचं काय? जर कंसाला कळालं सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, झनी कंसासे कळेल माझ्या बाळासे मारेल. जर कंसाला कळालं तर कंस येईल आणि माझ्या बाळाला मारेल. काय करावं महाराज, काय करावं हा प्रश्न वसुदेव देवकीच्या मनात आहे. याला न्याहावा कुठं हा प्रश्न वसुदेव देवकीच्या मनात आहे. उत्तर मात्र भगवान परमात्मा देतात. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला गोकुळाला मजले गोकुळाला, गोकुळाला मजले गोकुळाला माया ओ झाली जेती हेरी माझ आले, माया झाली तेथे हेरी मला हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, हो माया उपजली जेथे हो ठेवी मज आणि तेथे. महाराज नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, माया उपजली जेथे ठेवी मज आणि तेथे. महाराज भगवान परमात्मा, खरं तर भगवान परमात्म्यानं सांगितलं मला नंदाच्या घराला घेऊन चला. निघाले महाराज, हातापायामध्ये बेड्या, हाता भगवान परमात्म्याला फक्त उचलेला कमळापती, पायची बंधने गळती, हातापायातल्या पिढ्या नाहीशा झाल्या. निघाले महाराज, पण मथुऱ्यामधून गोकुळात जात असताना मध्ये यमुना माय दुथडी वाहती. पूर चढला चाट तेने लावी अंगुष्ट, अंगठा लावला, जागा दिली जायला. भगवान परमात्म्याला नेऊन गोकुळामध्ये ठेवलं आणि गोकुळामध्ये जन्माला आलेली माया कुठं आणली? मथुरेत. आता मायाच होती ती. रडे माया कर्याकांत, नामा म्हणे उठती दूत, दूत मंडळी जागे झाली. पाहतात तो देवकीला मुलगी झाली. सॉरी, हा देवकीला मुलगी झाली. महाराज देवकीला मुलगी झाली. कंसाला कळलं, कंसाला पाहतो देवकीला मुलगी झाली. कंसाने विचार केला मुलगी हो नाही तर मुलगा हो. ह्याला पर्याय नाही का? मुलीचा सुद्धा मुलगा होऊ शकतो का?
ज्ञानोबरांच्या जीवनामधला घडलेला प्रसंग बरं का, फक्त दिग्दर्शन करून जाईल. जेही निमित्त मात्र देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. दडा नाही, पायाला धरलं, गरगर गरगर फिरवलं, आता आपटणार, हातामधून सुटली, डायरेक्ट तिने आकाशवाणीच केली. तो जलागी वदी उपजला मज आधे, उपजला मज आधी उपजला मज आधे, तुझला जीवधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. उपजला मज आधे, उपजला मज आधे, उपजला मज आधे. तुझला देवधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वधी उपजला मज आधी. ए कृष्णा कंसा, अरे कंसा मला काय मारतोस? तुझा काळ, तुला मारणारा भगवान कृष्ण माझ्या अगोदर. महाराज कृष्ण जन्माला आला हे कळालं कंसाला. अय संपूर्ण मथुरे नगरीमध्ये संपूर्ण चिंतात पसरली. गोकुळामध्ये मात्र आनंददायी. कृष्णाला कंसाला कळालं कृष्ण जन्माला आलाय, कृष्ण जन्माला आला हे कंसाला कळालं. लगेच बैठक. कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला. हो कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. सुटला अवतार होता कृष्णाचा कृष्ण गोकुळे जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. महाराज दृष्ट अर्थात कंस, चळकाप सुटला. विचार केला, अरे कृष्ण जन्माला आलाय, मला मारणारा, माझा काळ जन्माला आलाय, काय करायचं? आपत्कालीन बैठक लगेच बोलवली, तातडीची बैठक. महाराज तातडीची बैठक बोलवली कंसानं. लगेच सगळं कंसाचं मंत्रिमंडळ हजर झालं. कंसाच्या मंत्रिमंडळाला आदेश दिला, ऐका ऐका, कृष्णाला मारायचंय. जो कोणी कृष्णाला मारेल अर्ध राज्य बक्षीस. पैंजेचा वेळाच मांडला. हा पैंजेचा वेळा मांडला. जो कोणी पैंजेचा वेळा तर कळतो ना, पैंजेचा नसल कळत तर गाढवाचं लग्न पिक्चर बघा मकरंद अनासपुरीचा, ध्यानात येईल. पैंजेचा वेळात मांडला महाराज. पहिला पैंजेचा वेळा कुणी उचलला? एका स्त्रीने उचलला, बरं महिलेने उचलला. म्हणजे कंसाच्या मंत्रिमंडळात सुद्धा 1% आरक्षण महिलांना होते त्या काळात. आता वाढलंय, आता मला वाटतं 50% आहे सध्या. पण मला वाटतं लोकसंख्येचा विचार केला तर हे 50%च्या बी पुढे निघाले आता. हो पुढे चाललंय महिलांचं आरक्षण आता. मी म्हणतो खरं तर याच्यावर थांबलं पाहिजे. कारण बघा काय काय गावात आजही ग्रामपंचायतला जर 11 सीट असेल ना तर 5 पुरुष आणि 6 महिला. महिलांनी जर विचार केला गडी ग्रामपंचायत का येऊन देणार. मी म्हणतो याच्यावर थांबावं सर आता. हा नाही तर पुढे जाऊन असा काळ येऊ नये. सगळीकडेच महिला राज. गावच्या सरपंच महिला, तालुक्याचे आमदार महिला, खासदार महिला, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती. आपण काय धुणं भांडीन चपात्या करीता का? हा हा हे म्हणते तेच करावं लागेल. तेच करावं लागेल. नाही काय काय आताच करते बोलत नाही इथं. ऐका महाराज, मला वाटतं 1% आरक्षण होतं. पुतना मावशीनं सांगितलं मी जाते महाराज. ऐका पुतना मावशी निघाली पुढं कृष्णाला मारायला. कृष्णाला मारायला पुतना मावशी निघाली. पण पुतना मावशी कोण होती? राक्षसीन होती, बरोबर ना? आता राक्षसीन म्हणजे एकदम अप टू डेट दिसायला. राक्षसीन दिसायला चांगली असती का? तुम्ही मला वाटतं टीव्हीला तर पाहिले असं ना राक्षसीन. हा असे जीसीबी आणि फरोळे दात, पुढं माग मोकळी केस वळलेली, मोकळे विठला 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 विठला. आवडतं घेतो मी आता.
आपल्या घरीच कार्यक्रम आहे म्हणून आवडतं की तू ऐका. हा तुम्ही आता आता मला भेटताय सारखा माणसं, तुम्ही म्हणताना का लय कीर्तनात बोलत होता रे तू, त्याच्यापेक्षा नाही बोललेलं बरं. महाराज ऐका, राक्षसीन होती, रूप बदललं तिने आणि रूप बदलून नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, देवांगनेचं रूप धारण केलं आणि कंसाला कृष्णाला मारायला पुतना निघाली. पण ऐका, पुतना मावशी कृष्णाला मारायला गेली पण सुंदर देवांगनेचं रूप धारण केलं आणि देवांगनेचं रूप धारण करून पुतना मावशी नंदाच्या वाड्याला गेली आणि जोरात आवाज, ए मैया मैया म्हणले, ऐक कृष्ण झोपलाय, जरा हळू हळू बोल, तू कोण आहे मला नक्की माहित नाही. तिने नातं सांगायला सुरुवात केली, तुझी चुलत चुलत मावस चुलत चुलत मावस. तिला ध्यानात येणं म्हणली कुणी का असताना पण हळू जरा. कृष्ण झोपलाय, कृष्ण पडल्या पडल्या म्हणला का मी का झोपा काढाय आलोय का. महाराज कृष्णानं रडायला सुरुवात केली, रडते माझी बाळ तहाने समजाविता राईना, रडते माझी. महाराज कृष्णानं रडायला सुरुवात केली पण कृष्ण हळूच रडत होता. हळूच रडल्यामुळे यशोदा मैयाच्या ध्यानात येणार. कृष्णाने विचार केला, काय हळूच रडून आता उपयोग नाही. कृष्णानं फक्त ट्युनिंग बदलली, रडते माझे बाळ तहाने समजावे तारायणा, 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 समजावे ते मागेला ते खाया दे, समजावी ते मागे ते खाया देते. रडते माझे बाळ ताने समजावी तारायणा, समजावे ते माघेला ते खाया देते. महाराज कृष्ण रडायला लागला. कृष्ण रडायला लागल्याच्या नंतर मात्र पुतना मावशीनं ऐकलं, अरे मैया पहा ना कृष्ण रडतोय. महाराज मैया कृष्णाकडे गेली, पुतना मावशी कृष्णाकडे गेली. पुतना मावशी गेली, मांडी घालून बसली. अय कृष्णाला मारायलाच गेली पुतना मावशी, पण विष घेऊन गेली होती. विष कळतं का? विष हे विष नाही, हे म्हणजे शुभेच्छा. हे अंगठ्याला लय महत्व आहे, अंगठ्याला लय महत्व आहे. हे विष म्हणजे शुभेच्छा आणि हे विष म्हणजे महाराज विष हमला कॅनॉल स्तनामध्ये विष भरून गेली होती पुतना मावशी. ऐका, पुतना मावशीनं कृष्णाला मांडीवरती घेतलं. कृष्णानं डोळे झाकले आणि डोळे झाकून खरं तर नामचिंतन चालू केलं, स्तनपान करायला सुरुवात केली. महाराज विष प्राशन केलं कृष्णानं आणि विष प्राशन केल्याच्या नंतर पंचप्राण प्राशन करायला सुरुवात केली आणि मग मात्र कृष्णाला पुतना मावशी म्हणते, ए कृष्णा सोड, कृष्णा सोड. कृष्णानं सांगितलं, ए मावशी ऐक, आपलं कामच असे एक तर आपण कुणाला हा धरतच नाही, धरलंच तसं सोडित नाही. पुतना कंठक मुक्त केली, पुतना मावशीला मोक्ष दिला. ऐका, पुतना मावशी होती ना, धाडकन शरीर. पुतना मावशी मेल्याच्या नंतर ते शरीर डोंगरा एवढं शरीर तुकडं तुकडं करून जाळावं लागलं. पण ऐका, पुतना मावशीच्या शरीराचं ज्यावेळेस तुकडं केलंय त्यावेळेस पुतना मावशीच्या शरीरामधून दुर्गंध येत नव्हती, पुतना मावशीच्या शरीरामधून सुगंध येत होता. मला वाटतं शरीराचा विचार केला ना तर शरीर दुर्गंधीचे थार, शरीर हे दुर्गंधीचं थार आहे, त्याच्यामध्ये ती राक्षसीन. पण तरीही पुतना मावशीच्या शरीरामधून
दुर्गंधी न येता सुगंध येत होता. याचं कारण माझ्या पुतना मावशीच्या शरीराला भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला होता. विठला विठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुतना मावशीला मारलं. पुतना मावशीला मारल्याच्या नंतर बरेच योद्धे आले. काग बगारिटा मारिले बाळपणी अवघ्या दैत्यखाने बुडविल्या. मला बरेच योद्धे काय काय योद्धे ते ना काही योद्धे जर मारायला आले त्या मैयाला कळत बी नव्हतं कृष्णालाही कळत नव्हतं महाराज. काय योद्धे अशी रूप बदलून यायची. हा आता सुद्धा माणसं रूप नाही बदलीत आता रंग बदलतात. हे आताच म्हणतोय मी त्या काळात रूपच बदलायची. मला वाटतं रूप बदललेलं बरं रंग बदललेलं बरं नाही. महाराज रूप बदलून माणसं यायची कृष्णाला मारायला. अनेक योद्धे आले. अनेक योद्धे मारत अयोध्यानं कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्ण मरत नाही. ऐका मथुऱ्यामध्ये कृष्णाला कसं मारायचं ती चिंता आहे पण गोकुळामध्ये मात्र आनंद आहे. मथुऱ्यामध्ये चिंताजनक वातावरण पण गोकुळामध्ये वातावरण मात्र आनंददायी आहे. का गोकुळामध्ये आनंद उत्सव गोकुळवासी का साजरा करतात. बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी हे बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी नरनारी नरनारी. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी. मला भगवान कृष्णाचं जन्माचं स्वागत आनंदल्या नरनारी. गोकुळामध्ये वातावरण आनंददायी यायचं कारण भगवान कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आला. चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवे. खरं तर गोकुळामध्ये चिंता होती पण चिंता बाहेर गेल्याचा परिणाम भगवान कृष्ण अंदर चिंता बाहेर. कधी बी बघा जिथं चिंता आहे तिथं देव नसतो आणि जिथं देव आहे तिथं चिंताच नसती महाराज. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवी. अर्थात गोकुळवासियांना एवढा आनंद झाला महाराज भगवान परमात्मा जन्माला आल्याचं गोकुळवासी स्वागत करतात. पण ऐका हळूहळू भगवान कृष्ण लहानाचा मोठा झाला. एक दिवस भगवान कृष्ण डायरेक्ट मोठा झाला. विषय आता काय झाले आपला वेळ संपत आला त्याच्यामुळे नावीलाच झालाय. डायरेक्ट कृष्ण मोठा झाला डायरेक्ट चौकात गेला. चौकात गेल्याच्या नंतर डायरेक्ट गडी सवंगडी भेटलं. ज्याच्या त्याच्या पार्टीचं गडी आपलं पार्टीच म्हणलं सवंगडी भेटलं. कृष्णाचं सवंगडी भेटलं आणि कृष्णाचं सवंगडी भेटल्याचा परिणाम भगवान कृष्णाने सांगितलं ए गाड्या हो अरे दही दूध तूप लोणी आपल्याकडे एवढं मिळतं या आणि तुमच्या तर तब्येती तुम्हाला खायला मिळत नाही का. त्यांना सांगितलं काय सांगायचंय सगळं दही दूध तूप लोणी गोकुळामध्ये आहे पण गोकुळामध्ये मात्र आम्हाला खायला मिळत नाही. का मिळत नाही ऐका का मिळत नाही त्या सवंगड्यानं सांगितलं हे आपल्याकडं जे दही दूध तूप लोणी होतंय ना ते मथुरेच्या डेअरीला जातंय त्याच्यामुळं आपल्या डेअरीला मिळत नाही. तिकडं डेअरीला जातंय म्हणून डेअरीला मिळत नाही. बर जात नसताना सुद्धा सवंगडी ऋषी महाराज एवढे हुशार होते ना सवंगडी सांगतात दूध घेऊन जाय ना का पण दूध नेत असताना जात असताना गवळणी तशा नेत नव्हत्या. मग बाजाराला जात असताना नटून थटूनच जायच्या. ओ मी बोलत नाही बरं महाराजांची भाषा आहे का. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे. गवळणीचा थाट
सर 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 परता नको रुता येवो गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे रे कृष्णा. महाराज ऐका, असा थाटात गवळणी निघायच्या. नावीला झाला कृष्ण म्हणला गाड्या नो ऐका, गवळणीने किती बी थाटात जाऊ द्या, तुम्हाला दही दूध खायचंय का म्हणे खायचंय. एक काम करा, दही दूध तूप लोणी सगळं खायला मिळेल, पण आपल्याला तसं कुणी देणार नाही. आणि कधी बी बघा तुम्ही, कोणती बी गोष्ट तशी माणसाला लवकर मिळत मागावाच लागती. नाहीच मागून मिळाली, कृष्ण म्हणला मागून देत नाही का, देत नाही, मग चोऱ्या करून घ्यायची. महाराज कृष्णानं चोऱ्या करायला सुरुवात केली, खोड्या करायला सुरुवात केली. आणि दही दूध तूप लोणी चोरीत असताना मात्र वेळ झाला आपला, तर पुढे जाऊ डायरेक्ट. महाराज दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या केल्या, खोड्या केल्या. चोरीचा परिणाम एक एक गवळण मैयाकडे जाऊन घराने सांगायला, ए मैया रात्री माझ्याकडे कृष्ण आला होता, माझ्या घरी आला होता, दही दूध तूप लोण्याची चोरी. मैया म्हणले, तुझ्या घरी कृष्ण दही दूधन चुपन चोरी करायला काय बोरटा बिरटा आहे तू? हा, उत आलाय आमच्याच घरी. हा, आमच्या घरी उतार आणि तुझ्या घरी काय आला येईन? नावीला झाला. एक एक गवळण गाराणं सांगते. बऱ्याच वेळा गाराणं ऐकल्याच्या नंतर मात्र मैयानेही निर्णय घेतला. ऐका, मायानं सांगितलं ठीक आहे, सारखी गाराणी ऐकण्यापेक्षा आणि ह्याचं काय काय गाराणं हे ऐकण्यापेक्षा कृष्णा तू एक काम कर, आता तुझी गाराणे ऐकून मला बी कंटाळा आलाय गड्या, तू एक काम कर, गाई गुरं घे आणि रानामध्ये चरायला. कृष्ण निघाला, पण एकटा नाही, डायरेक्ट लगेच सवंगड्याला, ए गड्यानो या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. आले आले सगळे आले. सगळे सवंगडी आले. सगळ्या सवंगडी आल्याच्या नंतर मथुरेमध्ये अर्थात यमुना नदीच्या तीरावरती गेले. यमुना नदीच्या तीरावरती गाई गुऱ्या चरायला सोडली आणि सर्व सवंगडी एकत्र बसले. एकत्र फक्त बसले नाही महाराज, मग सवंगड्याने विचार केला, गडे आता गाई गुरं सगळी चरतायत, आपण काय करायचं? मग आपण तसं मोकळं थांबण्यापेक्षा आपण काहीतरी खेळ खेळू. त्या काळामध्ये सुद्धा सवंगड्यांना खेळ खेळायला आवडत होतं महाराज. आता खेळच बदलल्यात. मला वाटतं त्या काळात, आमच्या काळात सुद्धा लहानपणी बरोबर ना, आपण काहीतरी खेळायचो. आता पोरं फक्त मोबाईलच खेळतात. दुसरं खेळायचं साधनच नाही राहिलं. मला वाटतं कृष्णाच्या काळात सुद्धा कृष्णाने सर्व सवंगडी एकत्र केले आणि एकत्र करून भगवान कृष्णाने खेळ खेळायला सुरुवात. खेळ मांडीला लगोरे हो